तर आपण सांगितल्याप्रमाणे जो पहिला पाण्याचं बिल भरपूर येत होतं आणि आता तुम्ही भरपूर आटोक्यात आणलेला आहे तो पाण्याचा खर्च, तर आता तुम्ही जे डेव्हलपमेंट चार्जेस काढले ते किती काढले आणि किती लोक तयार आहे द्यायला? आम्ही डेव्हलपमेंट चार्जेस काढलेले होते 1000 रुपये. ह्याच्यासाठी 3 वेळा मीटिंग पण घेण्यात आली. पहिली मीटिंगमध्ये पास केला होता प्लॅन, सेकंड मीटिंगमध्येही पास झाला, थर्ड मीटिंगलाही पास झाला हा प्लॅन आणि सगळ्यांचे बकायदा साईन पण आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्या गोष्टीमध्ये आमचा क्लिअरन्स आला होता की आता ह्या गोष्टीमध्ये आम्ही CCTV करणार आहेत, स्ट्रीट लाईट करणार, जो आता काम चालूच आहे ऑलरेडी स्ट्रीट लाईटचा. त्याच्यानंतर कचरा कोंडीचं काम चालू करणार आहे. त्याच्यानंतर ड्रेनेज सिस्टम, जे पाठी जे ड्रेनेज होते बिल्डिंगच्या, जे एक बिल्डिंग करतात आणि दुसरी बिल्डिंग करतच नाही, त्याच्यावरती पण आम्ही मुद्दा काढला आणि त्याच्यामध्ये पण आम्ही तो ड्रेनेज सिस्टम पण. आता किती लोक द्यायला तयार आहे आणि किती लोकांचा विरोध आहे? टोटल 20 लोक जेवढे माझ्या याच्यामध्ये आहेत. आता 15 लोकांचे पैसे आलेले आहेत आणि 20 लोकांचा पाठिंबा आहे त्याच्यामध्ये. मग आता जे कुठले 2 बिल्डिंग देत नाहीये ते कोण? 2 बिल्डिंगमुळे आपलं डेव्हलपमेंट थांबणार आहे आणि पूर्ण कर्म रेसिडेन्सीची वाट लागणार आहे. म्हणजे सेक्टर 2ची घाण, कचरा, पावसामध्ये दिवे नसणार, लाईटीमध्ये चिखलातून घाणीतून लोक येणार आणि सगळ्यांना त्रास होणार आणि जी लोक आहेत ती पण इथून निघून जाणार. असं तुम्हाला वाटतंय? अशा कुठल्या बिल्डिंग आहेत त्या देणार नाही? आम्हाला ते सुहाग बिल्डिंग आहे आणि एक तिथली बिल्डिंग आहे. अच्छा, ओके. या 2च. बाकीच्या कुठल्या अजून 2 बिल्डिंग आहेत ज्याचा तुमच्याशी कॉन्टॅक्टच नाहीये? बाकीचे 2-3 बिल्डिंग जे आहेत, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल बरसात बिल्डिंग झाली त्यांचा, आणि अंबर एक आहे, बरसात अंबर आहे. या 3 बिल्डिंग आहेत ज्यांच्याशी कॉन्टॅक्टच नाहीये आणि त्यांचा तर विषय नाहीये. पण जे असून सुद्धा जे तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी विरोध करतात ते त्यांच्यामुळे या 2 लोकांमुळे जर 20 लोकांचं नुकसान होतं आहे, डेव्हलपमेंटचं नुकसान होतं आहे आणि सर्व ओनरला ही जे 20 लोक 20 प्रमोटर आहेत पण त्याच्यामध्ये 2000 ओनर आहे, तर हे फक्त 20 प्रमोटरच्या विरोधात जात नाही आहे, तर हे 2000 ओनर्सला त्रास देण्याचा विषय आहे आणि हा खूप गंभीर विषय आहे. यासाठी ओनरनी ह्याच्यावर कमेंट करायची, डेव्हलपमेंट चार्ज द्यायचा की नाही हे बघा. आम्ही तयार आहोत. मी ममता बिल्डिंगतर्फे संतोष कविटकर तयार आहे. जो तो आपापल्या बिल्डिंगचं नाव सांगेल. स्वर्ग से तैयार है. नाव सांगा. रामकृष्ण बराड़. नाव सांगा. विजय भंडारकर दामिनी बिल्डिंग तैयार आहे. रामबोध तिवारी गुरु बिल्डिंग ज्ञानेश्वर तांबोसकर दोस्त बिल्डिंग. धन्यवाद. नरेंद्र दुबे फर्स्ट बिल्डिंग तयार आहे. गुरु तयार आहे आम्ही. प्रतीक मुरे हिरो बिल्डिंग तयार. मल्लिकार्जुन ममता बिल्डिंग तयार आहे. तैयार है. फुल बिल्डिंग. रवींद्र वाजंडे दोस्त बिल्डिंग तैयार है. शैलेंद्र सिंह भीष्म बिल्डिंग तयार आहे. तयार आहे. बघा, एवढे लोक तयार असताना फक्त 1-2 व्यक्तींसाठी जर डेव्हलपमेंट थांबवणं हे कितपत बरोबर आहे? आपण स्वतः समजदार आहात, हुशार आहात, सज्ञान आहात, कृपया याच्यावरती कमेंट करा. मी अध्यक्षपद रूल्स अँड रेग्युलेशनसाठीच आणलं होतं. अध्यक्षपद घेण्याचा माझा रिझन होता डेव्हलपमेंट, हा माझा मेन मुद्दा होता. आणि पाणी लाईट, जे पाणी लाईट पहिले भेटत होतं ते आता भेटत. आता पाणी व्यवस्थित येतं पण आहे आणि पाण्याचं बिल पण आटोक्यात आलेलं आहे. धन्यवाद. सर्वांनी, सर्व ओनर्सनी सेक्टर 2च्या कमेंट करायचा आहे व्हिडिओला, नुसतं बघून सोडायचा नाही आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा. सबका विकास. धन्यवाद सर्व ओनर्सला. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी ममता बिल्डिंगतर्फे नेहमी असे व्हिडिओ बनवतो. लोक जागृत व्हा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.